हाय विद्यार्थी मित्रांनो, मी जितू भाऊ, एज्युकेशनल अँड करिअर गायडन्स इन्फ्लुएन्सर. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आपला करिअर ट्रेंडनुसार काय करायचं, कसं करायचं आणि कुठून करायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही करिअरचं चॉईस करता, आता मोस्ट ऑफ द लोक इंजिनिअरिंग वगैरे ज्यांची झाले ट्रॅडिशनल वेने ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. सो आता जो टाईम आहे ट्रॅडिशनल नाही, यू हॅव टू बी मोर फोकस ऑन द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. जशी मार्केटमध्ये AI, दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, ओके, नंतर मशीन लर्निंग, ह्या गोष्टींचा आजकाल विचार केला पाहिजे. युनिक टेक्नॉलॉजीचा विचार केला पाहिजे. मार्केटमध्ये त्याच्यानुसार आपण स्वतःला ट्रेन केलं पाहिजे. त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी आपण ॲडॉप्ट केला पाहिजे. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो देन ओनली यू विल गेट एंट्री इन टू द IT फील्ड. तरच तुम्हाला IT मध्ये करिअर करण्याचा एक चान्स भेटू शकतो, एक सुवर्ण संधी भेटू शकते. बट जसं मी सांगितलं, यू हॅव टू अपस्किल युअर स्किल सेट, तरच तुम्हाला IT मध्ये एंट्री भेटू शकते. सो याच्यानंतर तुम्ही कोणते पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी, मे बी यू मे गो थ्रू द ट्रेनिंग प्रोग्राम, तुम्ही सेल्फ लर्निंगवर पण शिकू शकतात. ओके, ऑर यू कॅन टॉक टू विथ द एक्सपिरियन्स पीपल, ॲटलिस्ट ट्राय टू गेट अन आयडिया की कसं करायचं, कुठून करायचं. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ऑलवेज कीप वन थिंग इन युअर माइंड. जे काही तुम्ही करताय, जे काही तुम्हाला अचीव करायचं आहे, वॉट एव्हर यू वॉन्ट टू अचीव इन युअर लाईफ, you should to come up with a plan. And second thing, you have to find out the person who can help you to in terms of the guidance, mentorship, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट. ओके, बिकॉज मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी वरवरच्या सांगितल्या जातील, हे कर ते कर. कोणी म्हणेल तुम्हाला जावा कर, कोणी म्हणेल तुम्हाला पायथॉन कर, कोणी म्हणेल तुम्हाला टेस्टिंग कर. ओके, तुम्हाला काय वाटतं ते खूप इम्पॉर्टंट. सजेशन द्यायला लोक भरपूर असतात. सजेशन जरी दिलं तरी तुम्ही तुमच्या मनाचं ऐका की तुम्हाला काय करायचं, तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये, आणि जे काही करणार आहे खूप प्लॅन करून करा. ओके, आणि मार्केटमध्ये अशा गोष्टीमध्ये इंटरेस्ट करा की जे की मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहेत आजकाल सगळ्या गोष्टी. ओके, आय नो तुम्हाला बरेच प्रॉब्लेम येतील, गायडन्स भेटणार नाही. इट्स ओके, इट विल टेक सम टाईम, बट दिस इज द राईट टाईम टू स्टार्ट समथिंग. ओके, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचं इंजिनिअरिंग जर चालू असेल त्याच्यामध्येच या गोष्टी लर्न करण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर. डोंट वेट की इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे मग मी एक ब्रेक घेईल, मग मला 3 महिने सुट्टी, 4 महिने सुट्टी, मग मी आता विचार करेल. इट्स टू लेट गाईज, खूप लेट होत जाईल. जे काही तुम्हाला गोष्टी स्टार्ट करायच्या, दिस इज अ राईट टाईम टू स्टार्ट समथिंग. ओके, सो तुमच्या ह्या पर्टिक्युलर गोष्टी खूप हेल्प करते तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या करिअरमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये. ओके, बट येस, ट्राय टू फाइंड आउट द युनिक ऑपॉर्च्युनिटीज. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो असेच आपण वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत राहू. तोपर्यंत स्टे ट्यून अँड वन मोर थिंग, डोंट फॉरगेट टू क्लिक ऑन